धिक्कार असो भोंदू बाबाचा धिक्कार असो धिक्कार असो या लबाड बाबाचं करायचं काय? खाली डोकावरती पाय या लबाड बाबाचं करायचं काय? खाली डोकावरती पाय सन्मान करणाऱ्या भाग्येश्वरचा धिक्कार असो छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा व त्याच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या भाग्येश्वरचा धिक्कार असो नागपूर येथे भारतीय जनता पक्ष आणि RSS यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा प्रचंड अशा प्रकारच्या त्यांच्या शौर्याचा अपमान केला आहे। त्याचा शिवाजी महाराजांचा अपमान करीत असताना त्या कार्यक्रमाच्या विचार मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, RSSचे प्रमुख मोहन भागवत तसेच नितीन गडकरी हे विचार मंचावर उपस्थित होते। आणि या बाबाने जेव्हा छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यावेळेस त्याला काही इतिहास माहीत नाही आणि या राज्याचे सर्व नेते भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा RSSचे असतील यांनी तिथे जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होतं त्यांनी रोखलं नाही। याचा अर्थ या बाबाचा बोलते धनी हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे लोक आहेत। आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये यादी बघा तुम्ही, त्या महाराष्ट्राचा जो राज्यपाल होता कोश्यारी त्याच्यापासून तर छिंदम, कोरटकर, पोंक्षे, आपटे, कोरटकर, सोलापूरकर, केतकी चितळे हे हरामखोर अवलाद छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसून टाकण्यासाठी, छत्रपती शिवरायांना संपवण्यासाठी, त्यांचा इतिहास पुसण्यासाठी काम करत आहेत। आणि त्यांना झाकण्याचं काम, त्यांच्यावर पांघरून टाकण्याचं काम राज्याचे हे सरकार करीत आहेत। म्हणून या सरकारचा या ठिकाणी आम्ही तमाम मराठा समाज या ठिकाणी निषेध करतो। आणि अशी ही अवलाद ही आधी जर बघितली ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत ते आम्हाला देशाशी घेण्यात येणार नाही, परंतु शिवरायांचा अपमान पदोपदी होत आहे तो कदापि महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, शिवप्रेमी सहन करणार नाही। निव्वळ मराठा समाज नाही, सर्व छत्रपती शिवराय हे 18 पगड 12 बलुतेदार समाजाचं नेतृत्व त्यांनी त्यावेळेस इतिहासामध्ये लढताना केलं आहे। म्हणून भारतीय जनता पक्षाने सरकारने यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। माफी बोलायचं, छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा आणि नंतर माफी मागायची हे प्रकार पदोपदी आम्ही खपवून घेणार नाही। म्हणून सरकारनेच या ठिकाणी याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे अशी आमच्या मराठा समाजाची मागणी आहे।